नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा फुले दाम्पत्याचा या ठिकाणी पुतळा आहे आणि आज त्यांची जयंती आहे। नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये उभारलेला हा भव्य दिव्य पंचधातूचा भारतातला एकमेव असे हे फुले दाम्पत्याचा या ठिकाणी पुतळा आहे। आज त्यांची जयंती असल्यामुळे आज वेगवेगळ्या कार्यक्रमाचं खरं तर आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। कशा पद्धतीचं नियोजन आहे, समितीचे सभासद देखील आपल्यासोबत आहे। आज ज्योतिबा फुले यांच्या जयंती आहे। आजच्या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन कसं आहे? महात्मा फुले ज्योतिराव उत्सव समितीतर्फे अध्यक्ष अंबादास खैरे यांच्या आधिपत्याखाली संध्याकाळी माननीय नामदार माजी मुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ यांचं 5 वाजता इथे आगमन होणार आहे। इथे चित्ररथांची संपूर्ण म्हणजे जवळपास 15 ते 20 चित्ररथांची जास्तीत जास्त अजून पण येऊ शकतील यांची सगळी संख्या इथे येऊन माननीय नामदार आपले भुजबळ साहेब त्यांचा स्वागत इथे करून इथून वाकडी बारोपासून जी नेहमीप्रमाणे मिरवणूक निघते तर गणेशवाडीपर्यंत ही मिरवणूक आहे, मेन रोड मार्गे। तर जो आपला गणेशवाडीमधला जो पुतळा आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बसवला होता। 2 दिवसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा जयंती आहे। तर ह्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव नाशिक यांच्यातर्फे मी सर्वांना शुभेच्छा देतो। नक्कीच, खरं तर खूप छान अशी संकल्पना या ठिकाणी आहे आणि या पुतळ्यापासून संध्याकाळी छगन भुजबळ या ठिकाणी येथील चित्ररथ जे आहे ते गणेशवाडीतला जो ज्योतिराव फुले यांचा पुतळा आहे त्या ठिकाणी जाईल आणि संपूर्ण दिवसाचा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी आज दिवसभर सुरूच राहणार आहे। काल रात्री माजी खासदार समीर भुजबळ या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि आज भुजबळ येथील छगन भुजबळ या ठिकाणी अभिवादन करतील आणि चित्ररथानंतर ही मिरवणूक जी आहे ती गणेशवाडीत जाईल। गणेशवाडीतला जो पुतळा आहे त्या ठिकाणी जो पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेला होता त्या ठिकाणी या चित्ररथाचा समारोप होईल। वेगवेगळे कार्यक्रम आज दिवसभर आहे। मात्र संपूर्ण राज्यामध्ये आज महात्मा फुले जयंती मोठ्या उत्साहाने साजरा होताना दिसते। नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये आपण आहोत आणि या संदर्भातल्या ज्याही बातम्या असतील आपण लोकमतच्या माध्यमातून पाहणार आहोत। या व्हिडिओबद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक।